आपणा सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. पुन्हा एक वार प्रभूने सुंदर सकाळ हा नवीन दिवस त्याच्या चरणी येऊन त्याचा गौरव करण्याचा दिला. त्याबद्दल त्याला सन्मान, गौरव आणि बहुमान प्राप्त हो. तोच त्याद्वारे उंचविला जावं आणि गौरविला जाऊ. या आपण आजच्या या भक्तीला सुरुवात करत असताना अ, सगळ्यात अगोदर आपण स्तोत्र वाचन करणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रार्थना करून आजच्या या भक्तीला आपण सुरुवात करूया. आजचा जे स्तोत्र आहे ते स्तोत्र आहे 146 क्रमांकाचं आणि ते मी आपणा सगळ्यांकरिता वाचत आहे. स्तोत्र संहिता 146. परमेश्वराचे न्यायकृत्यांबद्दल स्तुती. परमेश्वराचे स्तवन करा. हे माझे जीवा परमेश्वराचे स्तवन कर. माझे जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. अधिपतींवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका. त्यांच्याकडून सहाय्य मिळणं शक्य नाही. त्याचा प्राण जातो तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो. त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. ज्याच्या सहाय्यासाठी याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्याच्यावर आहे, तो धन्य. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. तो सदा आपले सत्यवचन पाळतो. तो छळलेल्यांचा न्याय निवाडा करीतो व भुकेलेल्यांना अन्न देतो. आणि भुकेलेल्यांना तो अन्न देतो. परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नीतिमानावर प्रेम करतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो. अनाथ व विधवा यांची दाद घेतो. परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करीतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करीतो. हे सियोने, तुझा देव परमेश्वर पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराचे स्तवन करा. आमेन. देवबाप करो या वाचलेल्या स्तोत्राद्वारे तो आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. खूप सुंदर हे स्तोत्र आहे जे देवाचं न्यायकृत्य, त्याचं महान सामर्थ्य, त्याच्याबद्दल त्याची जी स्तुती करणं आहे त्याकरिता उत्तेजना देणारा आहे. आणि विशेष करून स्तोत्रकर्ता जो आहे तो जणू काय स्वतःकडे पाहत आहे. स्वतःच्या आंतरिकाकडे पाहून तो जणू काय अंतर्यामाकडे पाहून म्हणत आहे की माझे जीवा परमेश्वराचे स्तवन कर. तो स्वतःला प्रोत्साहित करत आहे ते जिवंत देवाचं गौरव करण्यासाठी, त्याचं स्तवन करण्याकरिता. कुठपर्यंत स्तवन करायचं आहे? फक्त आठवड्यातून एक दिवस, फक्त एखादा तास सकाळी किंवा फक्त संध्याकाळी नाही. तर स्तोत्रकर्ता म्हणतो वचन 2 मध्ये, माझ्या जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करेल. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. अस्तित्व आहे आणि जीवात जीव आहे, शेवटच्या श्वासापर्यंत आपण त्या जिवंत देवाचं गौरव आणि त्याची स्तुती करावी. का बरं? कारण वचन 3 सांगतं की या भूतलावरील अधिपती, मनुष्य यांच्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा आपण त्या जिवंत देवाकडे आपलं लक्ष लावावं. कारण मनुष्य आणि अधिपती जगातील कोणीच आपल्याला सहाय्य करू शकणार नाही. ते आपल्याला जीवन देऊ शकणार नाही. जीवन देणारा केवळ देवच आहे आणि तो सार्वभौम प्रभू आहे. त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. वचन 5, ज्याच्या सहाय्यासाठी याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर याच्यावर आहे, तो धन्य. ज्याच्या सहाय्यासाठी, कोणाच्या सहाय्यासाठी याकोबाचा देव परमेश्वर आहे, तो कोणाचं सहाय्य करतो? तर नक्कीच देवाचं वचन अगदी स्पष्ट आहे. ज्यांना त्याने आगाऊच नेमलेला आहे ख्रिस्ताठायी, ज्यांना त्याने ख्रिस्ताच्या त्या अनमोल कार्याद्वारे नीतिमान ठरवण्यात आलेला आहे, जे त्याचं गौरव प्रगट करणारे आहे, असे त्याचे निवडलेले लोक त्यांच्याबद्दल इथं बोललं जात आहे. आणि त्यांच्या सहाय्याकरिता तो याकोबाचा देव, सार्वभौम प्रभू, जो अखिल विश्वाचा निर्माण करता प्रभू, तो त्यांचा सहाय्य करताय.
आणि पुढं पहा कशा प्रकारे तो सहाय्य करता आहे. पहा वचन 6 सांगतो, त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केलं. तो सदा आपले सत्य वचन पाळतो. तो सहाय्यकर्ता प्रभू कधी न बदलणार आहे. तो महान निर्माणकर्ता देव आहे. तो सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याने सृष्टी फक्त निर्माण करून सोडली नाही, तर त्या सर्व सृष्टीचं तो जतन सुद्धा करत आहे. आणि त्यासोबतच त्याने आपण ज्या भारावलेल्या, आपण जे बहकलेले, आपण जे त्या जिवंत देवाच्या गौरवास उणे पडलेले आणि देवाच्या क्रोधाची प्रजा त्या आपल्यावर दया केली आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या ठायी त्याने आपल्याला वाचवलेला आहे. त्याची लेकरं होण्याचा अधिकार त्याने आपल्याला दिलेला आहे आणि आपण ख्रिस्ता ठायी सुरक्षित आहोत त्याचे लेकरं म्हणून. आणि म्हणूनच ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्ता ठायी आपल्याला पाहायला भेटतो की तो प्रभू आपल्या सोबत आहे आणि त्या ख्रिस्ताने जो नवीन करार केलेला आहे त्याच्या लोकांसोबत, तो नवीन करार आपल्याला पाहायला भेटतो. किती महान, सार्व समर्थ अशी ती खात्री देणारा आहे. त्याच्या अंतर्गत मिळालेले आशीर्वाद फार अनमोल असे आहेत आणि ते आशीर्वाद केवळ ख्रिस्ताद्वारे आहेत. आणि मग नक्कीच या सर्वांचं श्रेय देवाला आणि सर्व गौरव केवळ त्यालाच मिळो, कारण तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि वचन 10 सांगतं, परमेश्वर सर्व काळ राज्य करतो. तो फक्त काही काळापुरता, त्याला काही मर्यादा आहेत असं नाही, तर तो अमर्यादित, तो सार्वकालिक राजा आहे, जो सर्वावर राज्य करणारा आहे आणि पिढ्यानपिढ्या तो राज्य करणारा आहे. आणि म्हणून तो स्तुतीस अत्यंत पात्र देव आहे. सर्व गोष्टीवर त्याचं नियंत्रण आहे. या आपण आजच्या या भक्तीला सुरुवात करत असताना प्रार्थना करू आणि पुढे जाऊया. प्रिय प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो आणि खरंच ज्या प्रकारे स्तोत्र करता म्हणतो की माझ्या जीवा परमेश्वराचं स्तवन कर, आणि खरंच देवबापा त्या प्रकारे आम्हाला तुझं स्तवन करण्यास तू शिकव. प्रिय प्रभू, तुझी थोरवी आम्ही आता ऐकली. देवबापा तुझं न्यायी पण आम्ही आता ऐकलं. ते योग्य रीतीने समजून घेण्यास सहाय्य कर. ख्रिस्त गौरविला जावा. प्रभू तुझी महान सुवार्ता, त्याची थोरवी वाढावी असंच तू हो दे. प्रिय बापा, आजच्या या सकाळच्या समय आम्ही तुझ्या हाती पडतो. होणारं गीत गायन आणि प्रभू जे वचन आमच्या जीवनाकरिता येणार आहे, ते सर्व तू आशीर्वादित कर. आणि प्रिय बापा, या सर्वांद्वारे केवळ तुझं गौरव व्हावं असं तू हो दे. आम्ही आहोत तसे तुझ्या पवित्र हाती पडतो आणि तुला आम्ही धन्यवाद देत प्रभू येशूच्या प्रेमळ आणि गोड नावामध्ये ही प्रार्थना मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. या आपण ह्यावेळेस देवाच्या गौरवाकरिता एक गीत गाणार आहोत. मराठी गीत आहे, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ. या गीताद्वारे आपण प्रभूला धन्यवाद देऊ आणि त्याची उपकार स्तुती आपण करूया. तर या आपण गाऊया भक्तीची वेळ. ओके, वाजव. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, मला सदैव आवडेल. मी टाकी चिंता सगळी व जाई बाबा जवळी. ती संकटाच्या समयी देईल शक्ती हृदयी. ते मोह पाश निटळेल, अमोल ती भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ. ही गोडकेची वर्णवेल, करी मला ती प्रेरणा. देवा मी अर्पी प्रार्थना, त्या ठाई भाव ठेवूनी व भार सर्व टाकूनी. कृपानंद ते मिळेल, ही धन्य भक्तीची वेळ,
भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, जीवाधार दिला भेद, देहातूनी सुटून या, जाईवरी चढून या, पवित्र होती भावना, समाप्त सर्व प्रार्थना, ते जयकार ओ करते सफल ही भक्तीची वेळ. खरंच किती सुंदर आणि अनमोल अशी वेळ आहे, जी खरंच त्या जिवंत देवाचं गौरव करणारी आणि त्याला महिमा आणि त्याला सन्मान अशी देणारी आहे. आणि नक्कीच त्या जिवंत देवालाच याद्वारे गौरव, महिमा आणि सन्मान प्राप्त हो. या आपण आपल्या आजच्या या भक्तीकडे जात असताना वचनाकडे आपण वळूया आणि देवाच्या वचनातून आपण मार्गदर्शन ऐकणार आहोत. आणि आपल्याला माहित आहे या दिवसामध्ये आपण उत्तम मेंढपाळ या विषयामध्ये आहोत. आणि जवळ-जवळ 4 भाग आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत उत्तम मेंढपाळ या विषयाअंतर्गत. आज विशेष करून हा 5वा भाग आहे, ज्यामध्ये आपण पुढील विषय शिकणार आहोत. आणि तो पुढील विषय आहे उत्तम मेंढपाळ, मेंढरांची सुरक्षा. उत्तम मेंढपाळ, मेंढरांची सुरक्षा. आणि या विषयाबद्दल विचार करत असताना विशेष करून आजच्या या सकाळी आपण 3 महत्त्वाचे भाग किंवा 3 महत्त्वाचे सत्य आपण अभ्यासणार आहोत, आपण पाहणार आहोत. आणि 3 ते सत्य ह्या प्रकारचे आहेत. त्यामधील वचन 5 मधून आपण पहिलं सत्य शिकणार आहोत आणि ते म्हणजे उत्तम मेंढपाळ, मेंढरांची सुरक्षा हे मेंढरांकरिता विश्वासाचे समर्थन करणारा आहे किंवा मेंढरं याद्वारे आपल्याला पाहायला भेटतात, की विश्वासाचं समर्थन करतात. तर ते कशा प्रकारे आहे ते आपण वचन 5 मधून शिकणार आहोत. त्यानंतर उत्तम मेंढपाळ, मेंढरांची सुरक्षा याच्या अंतर्गत आपल्याला हे पाहायला भेटल, की उत्तम मेंढपाळाने दिलेलं आपलं जीवन म्हणजेच ख्रिस्ताने स्वतःचे जीवन त्याच्या मेंढरांकरिता दिले. आणि त्याच्याबद्दल आपण वचन 17 ते 18 आपण त्यातून शिकणार आहोत. आणि त्यानंतर तिसरं जे सत्य आपण या सकाळच्या समयी अभ्यासणार आहोत ते म्हणजे उत्तम मेंढपाळ, मेंढरांची सुरक्षा. आणि त्यातून आपण मग वचन 27 ते 30 ही वचने आपण अभ्यासणार आहोत. तर या आपण पहिल्या जो भाग आहे त्याच्याकडे वळूया. उत्तम मेंढपाळ, मेंढरांची सुरक्षा हे जे आहे ते मेंढरांना विश्वासाचे समर्थन करावयास शिकवितं. आणि विश्वासाचं समर्थन करणं म्हणजे काय आहे? हा विश्वास नेमकं काय आहे? कशाबद्दल इथं आपण विचार करू शकतो? तर नक्कीच आपल्याला हे नक्कीच शिकवितं, की ख्रिस्ती जीवन जे आहे, ते तडजोड करणारं जीवन नाही, एकीकडून विश्वासाचे समर्थन हे आपल्याला त्याच्याबद्दल शिकवणार आहे. आणि आज विशेष करून 10वा अध्याय आणि वचन 5 मधून आपण ते पाहणार आहोत, की ती मेंढरं देवाची लेकरं विश्वासणारे जण जे आहेत, ते विश्वासाचे समर्थन करणारे असले पाहिजे. आता विश्वास मग कशाबद्दल? जे तत्व पवित्र शास्त्रामध्ये देण्यात आलेलं आहे, जे तत्व आहे, सत्य सुवार्त आहे, सत्य ख्रिस्त आहे, त्याला जर कुणी डाग पाडत आहे किंवा त्या वचनाचे विपर्यास करत आहे, तर आपण ते ऐकू शकत नाही. आपल्याला जे सत्य आहे ते स्वीकारणं आणि त्याचप्रमाणे आपले जीवन जगणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे मार्टिन लुथर म्हणतात, की मी या ठिकाणी उभा आहे म्हणे. माझं स्टँड किंवा माझं जे उभं राहणं आहे, तो केवळ देवाचं वचन तोच अधिकार आहे. त्याच्या त्याच्यासाठीच मी उभा आहे. त्याला सोडून मी नाहीच. तर नक्कीच तशाच प्रकारे विश्वासाचे समर्थन आपल्याला तशाच प्रकारे शिकवितं. यहूदाचं पत्र त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा म्हणे, तुम्हाला तो जो विश्वास आहे तो तुमच्या हवाली करण्यात आलेला आहे म्हणे.
त्या विश्वासाचं समर्थन करायला शिकणं गरजेचं आहे. तो विश्वास काय आहे? पवित्र शास्त्र, देवाचं सत्य वचन, देवाची तत्व जे पवित्र शास्त्रामध्ये अगदी सुंदर रीतीने आपल्याला पाहायला भेटतील. ख्रिस्त, त्रैकत्व काय आहे? खऱ्या अर्थाने सुवार्ता, सत्य सुवार्ता काय आहे? देवाचं वचन तोच अधिकार आहे आणि नक्कीच आपल्याला त्याच्याच अधीन व्हायचं आहे. आणि विश्वासाचं समर्थन करणं म्हणजे काय आहे? की जे पवित्र शास्त्र सांगत आहे त्याकरिता आपल्याला झटणं गरजेचं आहे आणि नित्य त्या वचनाच्या अधीन होऊन त्या वचनाप्रमाणे आपल्याला आपलं आचरण करणं गरजेचं आहे. पहा आता या ठिकाणी ज्यावेळेस ख्रिस्त त्या योहान 10व्या अध्यायामध्ये येतो आणि वचन 5 मध्ये येत असताना पहा तिथं काय सांगितलंय. योहान वर्तमान 10वा अध्याय वचन 5, ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्यांची वाणी ओळखत नाहीत. आता ह्या वचनाकडे जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी कुणाबद्दल बोललं जात आहे? इथं तुम्हाला काही गोष्टी पाहायला भेटतील, त्यामध्ये मेंढरं पाहायला भेटतील, त्यानंतर परका हा शब्द इथं पाहायला भेटल, त्यानंतर ते कधीच त्यांच्या मागे जाणार नाहीत, खास करून जाणार नाहीत, मागे जाणार नाहीत, त्यांच्यापासून पळतील, परक्यांची वाणी ओळखत नाही. कमीत कमी या 3 वचनाकडे आपण 3 शब्दांकडे पाहू शकतो. ते कधीच त्यांच्या मागे जाणार नाहीत, पळतील आणि त्यांची परक्यांची वाणी ते ओळखत नाहीत. आणि हे तिन्ही भाग जे आहेत ते अगदी सुंदर रीतीने विश्वासाचं समर्थन करायला शिकवणारे आहेत. काय होतं, मी इकडे जातो आणि तो काहीतरी शिकवितो. मी त्याला पण मान हलवतो आणि म्हणतो, "वाह! तू पण बरोबर आहेस." मी दुसरीकडे जातो, तिथं सुद्धा मला काहीतरी शिकायला भेटतं. तिथं सुद्धा मी हां म्हणतो, हे करतो आणि मी त्याला मान्यता देऊन पुढे जातो. मी आणखी तिसऱ्याकडे जातो, तो तेच वचन घेऊन त्याचा काहीतरी दुसरा अर्थ सांगतो आणि तिथं सुद्धा मी हां म्हणतो आणि पुढे जातो. याला विश्वासाचं समर्थन म्हणत नाहीत, तर याला विश्वासासोबत तडजोड म्हणतात. आणि तडजोड भयंकर पातक आहे. ते जिवंत देवाच्या विरुद्ध बंड करण्यासारखं आहे आणि ते भयंकर गोष्ट आहे. जर तुम्ही देवाच्या वचनाच्या विरुद्ध तुम्ही जर वागता, जिवंत देवाच्या वचनाचा विपर्यास होत आहे आणि त्याला जर तुम्ही मान्यता देता, तर तुम्ही देवाचे शत्रू म्हणून उभे राहत आहात. आणि हे खरंच देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे आणि तडजोड हे भयंकर पातक आहे. आणि म्हणून विश्वासणाऱ्या नात्याने विश्वासाचं समर्थन करणं गरजेचं आहे. मग विश्वासणाऱ्या नात्याने विश्वासाचं जर समर्थन करायचं आहे, तर मग हा विश्वास आहे तरी काय? ख्रिस्ती विश्वास काय आहे? त्या ख्रिस्ती विश्वासाची सुरुवात कुठून आहे? त्याचा उगम कुणामध्ये आहे? आपल्याला पाहायला भेटतं स्वतः देवामध्ये, ख्रिस्तामध्ये. ख्रिस्ताविना ख्रिस्ती विश्वासच नाही. कारण त्याला इब्री लोकास पत्र 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, की तो विश्वासाचा उत्पादक आहे. ख्रिस्ताला सोडून जो काही विश्वास असेल तो निरर्थक आहे, तो दुष्ट आहे आणि तो जिवंत देवाला नाकारणारा विश्वास आहे. भले त्या ठिकाणी पुष्कळ वेळेस येशू ख्रिस्त अशा प्रकारचं फक्त नाव दिसल, परंतु खऱ्या अर्थाने ख्रिस्ताला नाकारणारा आणि ख्रिस्ताच्या वचनाचा विपर्यास करणारं जर ते असेल, तर ते नक्कीच देवाच्या वचनाशी तडजोड आणि जिवंत देवाच्या विरुद्ध बंड आहे. कारण देवाचं वचन त्याच्या मुखातील शब्द आहे आणि त्याचा विपर्यास करणारा तो जिवंत देवाला आव्हान करतो, की "नाही रे, हे वचन असं सांगत नाही. मी असं बोलतो, हेच व्हायला पाहिजे आणि हेच खरं आहे." आणि मग अशा प्रकारे तो नक्कीच त्या विश्वासाच्या विरुद्ध उभं राहणारा आहे आणि नक्कीच ही भयंकर गोष्ट आहे. आता पहा हे जे वचन सांगत आहे त्याची सुरुवात कशाप्रकारे होत आहे. 5वं वचन योहान वर्तमान 10वा अध्याय वचन 5 त्याची सुरुवात अशा प्रकारे होत आहे. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाही. आता परक्याच्या मागे कधीच जाणार नाही. ज्यावेळेस तुम्ही इस्रायलमधील जर इतिहास पाहिला वारंवार आपल्याला त्याकडे का जावं लागत आहे? कारण ख्रिस्ताने त्या समोर घडणाऱ्या त्या वातावरणातून त्या समोर जे उदाहरण आहे त्याद्वारे तो ह्या आत्मिक धडा जो आहे तो शिकवत आहे. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं, की पुष्कळ ठिकाणी अशा प्रकारे पण व्हायचं, की काही जे लोकं आहेत
ते त्या मेंढपाळामधून नसणारे सुद्धा ते काय करायचे पुष्कळ वेळेस त्या मेंढरांना हाकलून नेण्याचा प्रयत्न करायचे. परंतु मेंढरू जे आहे ते काय करायचं त्याची वाणी ते ओळखायचं, त्याची चाल ते ओळखायचं आणि त्यातून ते पळ काढायचं. आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, की ती परक्याच्या मागे कधी जाणार नाहीत. हे वचन आपल्याला विश्वासाचं समर्थन करण्याबद्दल शिकवितं. काय आहे विश्वास? तर आताच आपण थोडक्यामध्ये शिकत आहोत. आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकण्याकरिता आपल्याकडे वेळ पाहिजेल असा पुरेसा वेळ नाही. परंतु या ठिकाणी आपण ज्यावेळेस आपल्याला इथे शिकायला भेटतं, की ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाही. ती कोण? मेंढरांबद्दल बोललं जात आहे. आणि मेंढरं म्हणजे कोण? विश्वासणारे ख्रिस्ताची लोकं, निवडलेली ती लोकं. परक्याच्या मागे. परका कोण आहे? कुणाला परका म्हटलेलं आहे? अगोदर ह्याच परक्याला चोर आणि लुटारू म्हणण्यात आलेलं आहे. आणि ते चोर लुटारू कोण होते त्यावेळेस? तर ते शास्त्री फरोशी जे ख्रिस्ताचा विपर्यास करणारे जे होते, जे ख्रिस्ताला नाकारणारे होते, देवाच्या नियमाचा विपर्यास करणारे होते, देवाच्या वचनाचा विपर्यास करणारे होते, ते खऱ्या अर्थाने जिवंत देवापासून पाचारलेले नव्हते आणि ते बळच निघालेले अशा प्रकारचे होते. आणि ते लोकांना त्या ओझ्याखाली दबवणारे होते. आणि जणू काय त्या मेंढरांना एखादा क्रूर जणू काय एखादा व्यक्ती येऊन त्या मेंढरांना ज्या प्रकारे त्यांना वेदना देतो, जणू काय अशाच प्रकारे ते लोक होते. आणि प्रत्येक काळामध्ये तुम्हाला अशाच प्रकारे पाहायला भेटतील. पुष्कळ पंथ आहेत. ते पंथ त्या मंडळ्यांना काय करत आहेत? दाबून ठेवतात, की तुम्ही जर या ठिकाणाहून जर बाहेर गेले, तर तुम्ही नरकात जाल. सत्य वचनापासून त्यांना ते दाबून ठेवतात. आणि म्हणूनच 503 वर्षापूर्वी आपल्याला पाहायला भेटतं, की ज्या प्रकारे धर्मसुधारणा चळवळ सुरू झाली, सत्य वचनाकरिता जी चळवळ सुरू झाली, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं ज्या प्रकारे मार्टिन लुथर यांनी विश्वासाचं समर्थन केलं खऱ्या अर्थाने ज्यावेळेस त्यांना ख्रिस्ती विश्वास खऱ्या अर्थाने समजला. ख्रिस्त काय आहे? तारण हे कर्माने नाही, तर केवळ केवळ विश्वासाने आहे. तो विश्वास सुद्धा देवाचं दान आहे. तारण पूर्णपणे देवाचं आहे. ते मी स्वतःहून कमवू शकत नाही आणि मी ते स्वतःहून कमवू शकत नाही, तर मी गमावण्याचा सुद्धा अधिकार माझ्याकडे नाही. तर तारण पूर्णपणे देव त्याच्या इच्छेने, स्वइच्छेने, त्याच्या दयेने, त्याच्या कृपेने, त्याच्या प्रिय पुत्राठायी ज्यांना निवडलेले आहे, त्या निवडलेल्यांनाच ते तो योग्य वेळी देतो. त्या तारणाकरिता तो त्याच्या महान सुवार्तेद्वारे पाचारतो आणि ती सुवार्ताचं पाचारण करण्याकरिता पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो त्या मृत आत्मिक रीतीने मृत व्यक्तीला जिवंत करतो. आणि त्या सुवार्तेच्या द्वारे पवित्र आत्मा त्या व्यक्तीला, त्या पाप्यास पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्याय निवाड्याविषयी तो खात्री करून देतो आणि ख्रिस्ताची महानता तो दाखवितो. जेणेकरून हा पापी जो अगोदर मृत होता, जो अगोदर ख्रिस्ताला प्रभू म्हणून अंतःकरणापासून स्वीकारणारा नव्हता, तो आता म्हणतो की नाही, ख्रिस्ताशिवाय मी नाहीच. ख्रिस्तच सर्व काही आहे. तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि एकदा का ख्रिस्त समजला, त्या ख्रिस्तासाठी आणि आपल्या त्या वचनाकरिता नित्य आपल्याला उभं राहायचं आणि त्याच प्रकारे पौलाने केलं. अगोदर तो मंडळीचा छळ करणारा होता. त्यावेळेस त्याला ख्रिस्त समजला. ख्रिस्ती विश्वास त्याला समजला. त्याने ख्रिस्ती विश्वासाचं समर्थन केलेलं आहे. आणि तेच इथं आपण पाहत आहोत. विश्वासणाऱ्या नात्याने आपल्याला खऱ्या अर्थाने पवित्र शास्त्र जे सांगत आहे, त्याच्याच अधीन होणं गरजेचं आहे. जे पवित्र शास्त्राचा विपर्यास करणारे आहेत, त्यांच्या त्यांच्या जवळ सुद्धा बसणं किंवा त्यांच्याबद्दल सुद्धा विचार करणं ही भयंकर गोष्ट आहे. जर मी पुष्कळ वेळेस काय होईल, की नक्कीच त्यांना आपण सत्य सांगू शकतो. परंतु त्यांच्या बोलण्याला आपण होकार देणं हे अयोग्य ठरणार आहे. का बरं? कारण याचा अर्थ आपण तडजोड करणारे आहोत. आणि तडजोड हे भयंकर महापातक आहे. आणि इथं ज्यावेळेस सांगितलं ती परक्याच्या मागे कधी जाणार नाहीत. परका कोण आहे? जो ख्रिस्ताला न ओळखणारा आहे. ख्रिस्ताद्वारे न पाठवलेला तो आहे. जो ख्रिस्ताला गौरवित नाही. आणि अशा प्रकारचे पुष्कळ जे दुष्ट आणि त्या मेंढपाळाच्या वेशात येणारे क्रूर लांडगेच जणू काय ते पुष्कळ मंडळांमध्ये कार्य करण्याचा प्रयत्न करतात आणि मंडळीला बळकवण्याचा प्रयत्न करतात. परंतु
ख्रिस्ताची मेंढरं, त्याची निवडलेली लेकरं, त्याची लेकरं जे आहेत ती कधीच आशांच्या मागे पुष्कळ काळ जाणार नाही. कदाचित काही काळ बळकू शकतील मेंढरं, परंतु ते परत ख्रिस्तच त्यांच्या जागेवर त्यांना घेऊन येईल. कारण ते ख्रिस्ताचीच वाणी ओळखतील आणि नक्कीच आपल्याला ह्यातून हे शिकायला भेटतं, की त्याच्या मागे कधी जाणार नाही. तर हे आपल्याला हे शिकवितं, की नक्कीच त्याला ते टाळतील, जे देवाच्या वचनाचा विपर्यास करणारे आहेत, जे ख्रिस्ताच्या वचनाला नाकारणारे आहेत, त्याच्या कार्याला ते मान्यता देणार नाहीत. आणि तेच आपल्याला बिरोया येथील मंडळीबद्दल शिकायला भेटतं. ती मंडळीला मोठ्या मनाचे लोकं म्हटलेलं आहे. आणि का बरं? कारण ती मंडळी जी होती, ज्यावेळेस पौल त्या ठिकाणी शिकवायला गेला, त्यावेळेस पौलाने पाहिलं, की अरे ती मंडळी जी आहे, ती वचन ऐकत आहे बारकाईने, परंतु ते ऐकत असताना ती काय करायची, की थांब पौला, अगोदर आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहू दे. तू जे सांगत आहेस, ते खरंच पवित्र शास्त्राला धरून आहे की नाही? ते अगोदर तपासायचे आणि मग पौलाला म्हणायची, की आता पौला तू बोल, कारण तू ज्या अधिकाराने बोलत आहेस, तो अधिकार वचनाचा अधिकार आहे म्हणून आम्ही तो ऐकत आहोत. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला हे समजणं गरजेचं आहे. सत्य वचन योग्य रीतीने समजून घेऊन, ख्रिस्ती विश्वास समजून घेऊन आपल्याला त्याचं समर्थन करायला शिकणं गरजेचं आहे. ख्रिस्ती विश्वास काय आहे? तर आपल्याला हेच आपण पाहिलं, की तारणाबद्दल विचार करत असताना तारण केवळ कृपेने आहे. केवळ विश्वासाच्या द्वारे आहे. तो तारणदायी विश्वास देवाचं दान आहे. केवळ ख्रिस्ताद्वारे आहे तारण. तारण केवळ देवाच्या गौरवास्तव आहे. त्यानंतर मग काय आहे बरं? वचनाचा अधिकार. देवाचं वचन ते अधिकारयुक्त आहे. त्यामागे देव सर्वाधिकाराने उभा आहे. त्यानंतर ख्रिस्ताची मंडळी, तिची सहभागिता, त्यामधील ख्रिस्ताने लावून दिलेली विधी आणि त्या सहभागितेमध्ये एकत्रित येऊन एकमेकांना बोध करणं, एकमेकांना उत्तेजित करणं आणि देवाचं गौरव करणं. ख्रिस्ताच्या त्या महान त्या पुन्हा दुसऱ्या येण्याची महान आशेने आणि आनंदाने वाट पाहणं. थोडक्यात आपण अशा प्रकारे विचार करू शकतो. त्यानंतर पुढे हे वचन काय सांगत आहे? पहिलं या वचन 5 ची सुरुवात अशा प्रकारे होत आहे, ती परक्याच्या मागे जाणार नाही. का बरं जाणार नाही? कारण ती परक्यांची वाणी ओळखत नाही. परक्यांची वाणी काय आहे? पहा, ख्रिस्ताची मेंढरं कोण? विश्वासणारे जी लोक आहेत त्यांच्या म्हणजे परक्यांची जी वाणी आहे, परक्यांची वाणी म्हणजे काय? चुकीचे तत्व, पवित्र शास्त्राला विरोध करणारे, ख्रिस्ताला विरोध करणारे पुष्कळ तत्व आहेत, जे आपल्याला पुष्कळ वेळेस समजून येणार नाहीत, परंतु ते भयंकर आहेत. जसं उदाहरण घेतलं तर ओन्ली जीसस, केवळ येशू, यहोवा विटनेस, केवळ केवळ यहोवा, केवळ पवित्र आत्मा, अशा प्रकारे पवित्र शास्त्र शिकवित नाही. तर आपल्याला त्रेक देवाबद्दल शिकवित देवाचं वचन. एकाच देवपणामध्ये सामावलेले 3 व्यक्तिमत्व. देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा. ते त्यांच्या स्वभाव गुणांमध्ये, त्यांच्या देवपणामध्ये ते एक आहे, परंतु त्यांचे कार्य जरी वेगवेगळे असले, व्यक्तित्व जरी आपल्याला वेगळं पाहायला भेटतं, परंतु देव पण एकच आहे. आणि तारणाच्या कार्यामध्ये हे त्रैकत्व जे आहे ते एकमेकांच्या अधीन होत आहे. देव पिता हा योजना करणारा आहे, देव पुत्र ती योजना जी आहे ती अंमलात आणणारा आहे, तर देव पवित्र आत्मा जो आहे तो त्या योजनेचं लागूकरण, त्या तारणाच्या योजनेचं, त्या कार्याचं लागूकरण प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये करत आहे. नक्कीच, कारण ती परक्यांची वाणी ओळखत नाहीत. का बरं? हा भेद विश्वासणाऱ्यांना समजणं गरजेचं आहे, परंतु कधी समजेल? कधी समजेल? ज्यावेळेस विश्वासणारा खऱ्या अर्थाने देवाच्या वचनामध्ये वाढेल. परंतु पुष्कळ वेळेस काय होतं, आपल्याला देवाच्या वचनाची आवडच नसते. पुष्कळ वेळेस काय होतं, की आपल्याला त्या वचनापेक्षा गाण्याकडे आपलं लक्ष असतं. त्या वचनापेक्षा आपल्याला इतर गोष्टींकडे आपलं पूर्ण लक्ष द्यावं लागतं. नक्कीच गीत गाणं चांगली गोष्ट आहे. देवाचं गौरव करणं अगदी उत्तम आहे. परंतु देवाचं वचन सुद्धा ऐकणं तितकंच उत्तम आहे. आणि म्हणून आपल्याला
परिपक्वतेकडे ते घेऊन जाणार आहे, ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवणारं ते आहे आणि म्हणून त्या वचनाच्या अधीन आपल्याला व्हायचं आहे. आणि मग त्याचबरोबर आपल्याला इथं काय शिकायला भेटत आहे, की ख्रिस्ताची मेंढरं त्या परक्यांची वाणी ऐकत नाहीत. म्हणजे काय आहे, त्यांच्या तत्वाला ते मान्यता देत नाहीत, त्यामध्ये ते आनंद घेत नाहीत, ते ती स्वीकारत नाहीत. ज्यावेळेस आपण पेरेसिक जे वर्जन किंवा भाषांतर आहे ते जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अशा प्रकारे आहे की मेंढरे कधीही अपरिचिताच्या मागे जात नाहीत. जर त्यांनी अपरिचित व्यक्ती जर पाहिला तर ते तेथून पळतील. आणि नक्कीच पहिलं जे सत्य आहे या विषयाच्या अंतर्गत ते आपल्याला त्याच्याबद्दल शिकवितं की विश्वासाचं समर्थन करणं. आणि नक्कीच आपल्याला ते कधी समजेल ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र योग्य रीतीने शिकू, ते समजून घेऊ. त्यानंतर या विषयाच्या अंतर्गत असणारं जे दुसरं सत्य आहे ते म्हणजे ख्रिस्ताने स्वतःचे जीवन दिले. उत्तम मेंढपाळ, मेंढरांची सुरक्षा याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या सुरक्षेची सुरुवात स्वतः मेंढपाळाच्या जीवनापासून आहे. कारण मेंढपाळ स्वतःचा जीव धोक्यात घालून मेंढरांचं रक्षण करतो. दाविदाचं उदाहरण घ्या. एक एक वेळेस काय झालं, की दावीद जो आहे तो जंगलामध्ये त्या मेंढरांना चारत असताना काही हिंस्र जे श्वापद आहेत, काही जे पशु आहेत, त्यांनी त्या मेंढरावर झडप घातली. त्यावेळेस दाविदाने आपला जीव धोक्यात घालून त्या मेंढरांना वाचवलं. ख्रिस्त हा असा मेंढपाळ नाही, तो फक्त आपला जीव धोक्यात घालेल. तर ख्रिस्त हा असा मेंढपाळ आहे, ज्याने स्वतःचं जीवन मेंढराकरिता दिलं. आणि म्हणूनच उत्तम मेंढपाळ मेंढरांची सुरक्षा आहे. कारण मेंढरं त्या उत्तम मेंढपाळामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहेत. पहा वचन 17-18 काय सांगतं, मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो. म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो, कारण तो कोणी माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. किती सुंदर हे आहे. पहा वचन 17ची सुरुवात, मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो. ख्रिस्ताचे शेवटचे शब्द आठवा. आता सर्व पूर्ण झालं आहे आणि त्याने शेवटी सांगितलं की हे माझ्या पित्या, माझा आत्मा तुझ्या तुझ्या ठाई काय करतो म्हणे, सोपवितो. आणि मग त्याने प्राण सोडला. त्याचा आत्मा काढून घेतला नाही, तर त्याने स्वतःहून सोपविला. आणि हे अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला शिकवितं, हे ख्रिस्ताचं दैवत्व दाखवतं. मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो. लक्षात घ्या, हे वचन कशाबद्दल सांगत आहे. उत्तम मेंढपाळ प्राण मेंढपाळ जर पाहिलं तर तो कदाचित प्राण देऊ शकेल, परंतु तो प्राण परत घेण्याची ताकद त्याच्यामध्ये नाही. कोणताच मनुष्य, कोणताच व्यक्ती, कोणतंच वैभव असं नाही की जे स्वतःचा प्राण नक्कीच देऊ शकेल मनुष्य. परंतु तो प्राण परत घेण्याची ताकद केवळ देवात आहे आणि ते केवळ देवच करू शकतो. आणि यातून आपल्याला हे पाहायला भेटल की ख्रिस्त हा सर्वाधिकारी प्रभू आहे. त्याला जीवन देण्याचा आणि जीवन घेण्याचाही अधिकार आहे. आणि पहा, ज्यावेळेस ख्रिस्त म्हणतो की मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो, तर काय आहे ख्रिस्ताचं वधस्तंभावरील कार्य आणि ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे आपल्याला पाहायला भेटतं. जणू काय त्या तारणाचं सामर्थ्यच आहे. आपल्याला पाहायला भेटतो तो सर्व सामर्थ्य तारणारा का आहे, कारण त्याला जीवन आणि मरणाचा अधिकार आहे. तो सर्वाधिकारी प्रभू आहे. त्याच्या हातामध्ये सर्व काही आहे. आणि तो अशा प्रकारचा मेंढपाळ नाही, तो फक्त आपला जीव धोक्यात घालेल नाही, तर तो अशा प्रकारचा मेंढपाळ आहे, त्याने आपला जीवन त्याच्या मेंढरांकरिता दिलं. कारण तो उत्तम मेंढपाळ आहे. आणि म्हणूनच तो मेंढरांची सुरक्षा आहे. वचन 17 त्याचा दुसरा भाग पहा. म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. का पिता त्याच्यावर प्रीती करतो त्याचं कारण इथे दिलेलं आहे.
जर आपण पिता आणि पुत्राच्या एकनिष्ठतेबद्दल विचार केला तर आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला आणि तो पाण्यातून वरती आल्यानंतर पहा, पवित्र आत्मा जो आहे तो कबुतरासारखा त्याच्यावर उतरताना बाप्तिस्मा करणारे योहानाने पाहिलं आणि त्यासोबतच तिथे असणाऱ्या लोकांनी आकाशातून आलेली वाणी ऐकली. ती अशा प्रकारे होती की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. पित्याची त्याच्या प्रिय पुत्रावरील जी अगणित जी सार्वकालिक प्रीती आहे त्याचं वर्णन पिता जो आहे तो स्वतः त्याच्या त्या वाणीतून आपल्याला प्रगट होताना दिसत आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा आपल्याला पाहायला भेटतं ज्यावेळेस ख्रिस्ताचं रूपांतरण होणार होतं, रूपांतरणाच्या वेळी सुद्धा ज्यावेळेस पेत्र म्हटला की अरे वा प्रभूजी, तिथं तुम्ही मोशे आणि एलिया त्या ठिकाणी आहात, आम्ही इथं 3 मंडप घालतो म्हणजे तुम्ही इथं चांगले दिसता. त्यावेळेस आकाशातून वाणी आली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच तुम्ही ऐका. पिता पूर्णपणे त्या पुत्राशी संतुष्ट आहे. त्या ख्रिस्तावर त्याचं प्रेम असीमित आहे. ख्रिस्त सुद्धा पिताशी अगदी एकनिष्ठ आहे. आणि पहा, ख्रिस्त हा पित्याच्या त्या प्रेमाचं प्रगटीकरण आहे, जे प्रेम सार्वकालिक आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की पित्याचे ख्रिस्ताप्रती असणारं जे प्रेम आहे ते अनेक अर्थाने आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटत. पहिलं पहिलं म्हणजे सगळ्यात मुख्य मुख्य आणि पहिलं म्हणजे काय बरं, तो त्याचा परमप्रिय पुत्र आहे, जो स्वभावामध्ये आणि सर्व रीतीने गुण वैशिष्ट्यामध्ये देवपणामध्ये पित्या समान आहे. आणि म्हणून पिता त्याच्याशी अगदी एकनिष्ठतेने पूर्णपणे त्यावर प्रेम करतो. त्यानंतर आपण पाहतो की ख्रिस्त त्याने दिलेल्या त्याच्या निवडलेल्या लोकांचा एकमेव मध्यस्थ आहे आणि तो मध्यस्थ या नात्याने पिता त्याच्यावर प्रेम करत आहे. त्याने केलेलं सेवा कार्य, या भूतलावरील त्याचं जीवन, त्याचं वधस्तंभावरील जाणं, पुनरुत्थान, हे सर्व त्या पित्याचं प्रेम प्रगट करणार आहे. रोमकरास पत्र आपल्याला शिकवित की देवाची प्रीती त्या ख्रिस्तामध्ये प्रगट झालेली आहे. आणि पहा, ख्रिस्त पुनरुत्थित झाला, तो वधस्तंभावर बलिदान झाला, पुनरुत्थित झाला तिसऱ्या दिवशी, आणि तो स्वर्गामध्ये आज काय करत आहे? महायाजक म्हणून त्याच्या निवडलेल्या लोकांकरिता प्रार्थना करत आहे. पिता या सर्वांवर पाहायला भेटतं आपल्याला, या सर्वांवर पित्याची आपण प्रीती पाहू शकतो. आणि नक्कीच ज्यावेळेस वचन जे अगोदरच आपण वाचलेलं आहे की पहा, मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो आणि म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. त्या प्रीतीचे एक वर्णन ख्रिस्त करत आहे की तो मध्यस्थ म्हणून त्याने केलेलं जे कार्य आहे ते सुद्धा पित्याची महान प्रीती प्रगट करणारा आहे. आणि त्याची त्या ख्रिस्तावरील अद्भुत आणि महान प्रीती आपल्याला यातून पूर्णपणे पाहायला भेटल. त्यानंतर आपण आणखी पुढे जात असताना वचन 18 काय सांगतं? कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो. पहा, ख्रिस्त जो जीवनाचा प्रभू, जो महान निर्माणकर्ता, त्याला यहुदी आणि रोमी शिपायांनी त्या वधस्तंभावर खिळलं. आता त्यांनी त्या वधस्तंभावर खिळलं हे त्यांच्या इच्छेने नाही, तर पहा, ज्यावेळेस मला असं वाटतं पेत्र जो आहे, ज्यावेळेस त्याला त्या गेतसेमाने बागेमध्ये पकडण्यासाठी शिपाई आणि तो यहुदा धूर्तपणाने त्या ठिकाणी आला, त्यावेळेस पेत्राने काय केलं, एका त्या शिपायाचा कान जो आहे तो काय केला, त्याने छाटला, त्याने कापला आहे ना. आणि त्यावेळेस प्रभूने तो कान जोडल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं म्हणे, जर मला जर वाचायचं तर आज म्हणे स्वर्गातून कितीतरी सैन्य येऊ शकतं, परंतु हे होणं अगत्याचं आहे. आणि म्हणून मी स्वतः त्यांच्या हवाली पडत आहे. ख्रिस्ताने स्वतःला त्यांच्या हवाली दिलं. त्यानंतर आपण प्रेषितांची कृत्य 2 अध्याय वचन 23 जर पाहिलं, तिथं पहा काय सांगितलं. पेत्र ज्यावेळेस संदेश देत आहे तो त्या ठिकाणी म्हणत आहे, तो देवाच्या ठाम संकल्पानुसार, देवाचा हा ठाम संकल्प होता.
देवाने ठाम ठरवलेलं होतं आणि त्याचं पूर्वज्ञानानुसार आगाऊच ती नेमणूक होती. ते काय बरं, की ख्रिस्ताचं काय करणं, त्या वधस्तंभावर जाणं. तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळलं. कुणाच्या स्वाधीन झाला? त्या यहुद्यांच्या स्वाधीन केलं देवाने. ते यहुदी ओरड करणारे होते, की अरे आमच्यासाठी तो भयंकर लुटारू बरब्बा, त्याला सोडा. परंतु याला वधस्तंभावर खिळा. आणि हे म्हणण्याकरिता सुद्धा देवाचा ठाम संकल्प जणू काय ते पूर्ण करत होते. परंतु एकीकडून त्यांना जबाबदार सुद्धा इथं ठरत आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतो, की यहुद्यांनी त्याला त्या अधर्म्यांच्या म्हणजे रोमी साम्राज्याच्या हाती सोपविलं. त्यांनी फटके मारले. त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळलं. परंतु ते त्याचा प्राण काढून घेऊ शकले नाही. काय सांगितलं? कोणी तो माझ्यापासून घेऊ शकत नाही. माझा प्राण कोणी माझ्यापासून काढून घेऊ शकत नाही. तर मी होऊनच तो देतो. ख्रिस्ताने स्वतःचा प्राण स्वइच्छेने तो दिलेला आहे. आनंदाने तो दिलेला आहे. याकरिता त्याची बहकलेली मेंढरं, त्याची नाच पावण्याकरिता निघालेली मेंढरं, त्यांना जीवन प्राप्त व्हावं. आणि ख्रिस्त तो म्हणतो, की मी होऊनच तो देतो. ख्रिस्ताच्या इच्छेने. आपल्याला इथं सुद्धा ख्रिस्ताचं सर्वाधिकारी पण शिकायला भेटतं, की तो सर्वाधिकारी प्रभू आहे. जीवन आणि मृत्यूवर त्यालाच अधिकार आहे. आणि म्हणूनच त्याच्या ठायी मेंढरं सुरक्षित आहेत. त्यानंतर आपण आणखी पुढे येत असताना पहा, मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. अधिकार कशाबद्दल शिकवत आहे? जीवन आणि मृत्यूवर आपल्याला पाहायला भेटतं, की त्याचा अधिकार आहे. आणि इथं विशेष करून अधिकाराबद्दल विचार करत असताना आपल्याला पाहायला भेटतं, की जीवन आणि मृत्यू म्हणजे तुम्हाला घेण्याचा आणि देण्याचा याचा अर्थ लक्षात घ्या. पुष्कळ लोक म्हणतील, की ख्रिस्ताने काय केलं बरं? त्या वधस्तंभावर तो पूर्णपणे मेला. मग त्याचं देवपण पण मेलं. नाही, अशा प्रकारे नाहीये. तर ख्रिस्त वधस्तंभावर मेला, तर त्याचं शरीर मेलं. परंतु देव म्हणून तो सार्वकालिकतेमध्ये सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमानच होता. तो जिवंतच होता सर्वकालिकतेमध्ये. परंतु शरीर त्याने दिलं स्वतःचं, रक्त त्याने वाहिलं आणि त्याच्या मनुष्यत्वाबद्दल आपण इथे विचार करू शकतो. आणि पहा, तो अधिकार मला दिलेला आहे म्हणे. आणि तो अधिकार कशाचा बरं? प्राण देण्याचा आणि घेण्याचा, जीवन देण्याचा अधिकार ख्रिस्ताकडे आहे. जीवनाचा उगम ख्रिस्तामध्ये आहे. तो परत घेण्याचाही अधिकार म्हणजे काय बरं? परत घेण्याचा हे केवळ देवच करू शकतो. तो देवाचा पुत्र या नात्याने तो खरा देव आहे आणि त्याच्या लोकांच्या तारणाची खात्री तो आहे. आणि पहा, त्याने नियम आणि न्यायपूर्ण आपल्याला पाहायला भेटतं, की जे नियम अटी जे आपण पूर्ण करण्यास आपण नलायक असे होतो, आपण अपात्र ठरलेलो होतो, ते त्याने पूर्ण केले. देवाचा जो न्याय आपल्यावर होता त्याने तो स्वतःवर घेतला. त्याचा क्रोध त्याने शमविला त्याच्या आज्ञा पालनाद्वारे, दुःख सहनाद्वारे आणि मृत्यूद्वारे. आणि पहा, ख्रिस्तामध्ये त्याच्या त्या कार्याद्वारे पिता आज त्याच्या लेकरांना जे अगोदर आपण दुष्ट आणि त्याची क्रोधाची प्रजा, ते आता म्हणतो की माझी प्रजा आहे. का बरं? कारण माझ्या प्रिय पुत्राने यांच्याकरिता आपला प्राण दिलेला आहे. आणि पहा, तो देण्याचा आणि घेण्याचा अधिकारही मला आहे. तर ह्याचा अर्थ काय? ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. ख्रिस्त म्हणतो. तर कशाबद्दल इथं बोलत आहे पहा, कारण ख्रिस्ताने जे काही केलं त्याला पित्याने मान्यता दिली. जो देवाचा पुत्र त्या पित्या समान तो ख्रिस्त महान मध्यस्थ म्हणून त्याने जे तारणाचं कार्य पूर्ण केलेलं आहे, त्या कार्यामध्ये आणि अगोदरपासूनच पिता त्याच्याशी संतोषकारक होता आणि आहे. आणि पहा, ख्रिस्त सर्वदा पित्याकरिता संतोषकारक असाच आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं, ज्यावेळेस तो म्हणतो, की ती आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. तर पित्याने त्याच्या त्या सर्व कार्याला मान्यता दिली. त्याच्याबद्दल हे मार्गदर्शन करते. याचा अर्थ असा नाही बरं का, की मग पित्याने त्याला सामर्थ्य पुरवलं आणि म्हणूनच त्याने ते जिवंत केलं. नाही, कारण त्याचं
तो पण देव आहे. नक्कीच त्रैकत्वाचं कार्य तारणामध्ये आपल्याला पाहायला भेटल. त्रैकत्व कार्य करत आहे तारणामध्ये पूर्णपणे. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस तो म्हणतो, की ती आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली, तर आपल्याला हे कशाबद्दल शिकवितं? याबद्दल शिकवितं, की पित्याने ख्रिस्ताच्या त्या सर्व कार्याला मान्यता दिलेली आहे. त्यानंतर या विषयाच्या अंतर्गत असणारं तिसरं सत्य म्हणजे उत्तम मेंढपाळ मेंढरांची सुरक्षा. आणि पहा वचन 27 ते 30. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. त्यांचा कधी नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो व ती माझे मागे येतात. पहा ही सुंदर आणि सुंदर अशा प्रकारचं वचन आहे. आपल्याला या पुस्तकामध्ये वारंवार पाहायला भेटल. ख्रिस्त म्हणतो माझी मेंढरं, माझी माझी मेंढरं. ज्यावेळेस तो पुनरुत्थान झालं आणि पुन्हा मला असं वाटतं त्याच्या शिष्यांना पुन्हा जणू काही पाचारणच केल्यासारखं ते होतं. योहान मला असं वाटतं 21 अध्याय 20-21 अध्यायामध्ये ज्या ठिकाणी पेत्राशी तो बोलत असेल त्याला म्हणतो, की "पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस काय?" तो म्हटला, "होय प्रभुजी." तो म्हणतो, की "माझी कोकरे चार." अशा प्रकारे त्यांनी 3दा विचारलं, "तू माझ्यावर प्रीती करतोस काय?" "माझी मेंढरे चार." काय? ख्रिस्त त्याच्या मेंढरावर प्रीती करतो. का तो त्याच्या मेंढरावर प्रीती करतो? कारण ती मेंढरं पित्यापासून मिळालेली त्याला भेट आहे. ती निवडलेली आहेत पित्याने आणि त्या मेंढरांची तो काळजी घेतो. आणि पहा ख्रिस्ताची वाणी काय आहे मग? माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. ख्रिस्ताची वाणी काय आहे? कशाबद्दल बोललं जात आहे? ख्रिस्ताचं वचन, ख्रिस्ताची सुवार्ता, नित्य त्याची मेंढरं ऐकतात. त्या सुवार्तेप्रमाणे आपलं आचरण करतात. नित्य त्या सुवार्तेचं मनन ते करतात. ख्रिस्ताच्या त्या वचनात अधिकारयुक्त वचनामध्ये नित्य आणि नित्य त्या वचनाप्रमाणे आपलं जीवन जगतात. आणि पहा पुढं काय सांगितलं, की मी त्यांना ओळखतो म्हणे. योहान 10:14 मध्ये सुद्धा हे शिकायला भेटेल आपल्याला. कुणाला ओळखतोय तो? देवाचे निवडलेले लोक किंवा पित्यापासून मिळालेली ती भेट म्हणून ख्रिस्त त्यांना ओळखत आहे. ख्रिस्ताला माहित आहे कोणती माझी मेंढरं आहेत आणि कोणत्या बकऱ्या आहेत. आणि नक्कीच ख्रिस्त त्याच्या मेंढरांना त्या कळपामध्ये घेऊन येतो. त्या सुवार्तेच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. पहा, ती माझ्या मागे येतात. कशा प्रकारे येतात? सगळ्यात अगोदर त्या मेंढरांचं ख्रिस्तामागे येण्याची सुरुवात कुठून आहे? ते तर बहकलेलं मेंढर आहे. परंतु पहा, सुवार्तेद्वारेच केवळ, केवळ ख्रिस्ताच्या सुवार्तेद्वारे जी ख्रिस्ताची वाणी आहे आणि त्याची मेंढरं त्या वाणीला होकार देतात आणि त्या मेंढपाळाच्या मागे जातात, की नाही हा माझा उत्तम मेंढपाळ आहे आणि मला याच्याच मागे जायचं आहे. आणि त्याकरिता पवित्र आत्मा काय करतो बरं? त्या बहकलेल्या मेंढराला सरळ रस्त्याला आणतो. कशाप्रकारे? बहकणं म्हणजे काय? आत्मिक रीतीने आपण मेलेले होतो. जिवंत देवाच्या विरुद्ध वागणारे देवाच्या क्रोधाची प्रजा असे होतो. परंतु पहा, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपल्याला जणू काय नवीन जन्म, नवीन जीवन आपल्याला प्राप्त होतं. आणि त्या सुवार्तेच्या पाचारणाने, त्या पवित्र आत्म्याच्या महान सामर्थ्याने ती सुवार्त समजण्याकरिता आपल्या आंतरिक आपले नेत्र तो उघडतो आणि ख्रिस्ताचं गौरव तो आपल्याला दाखवितं आणि त्याद्वारे ते मेंढरू जे बहकलेलं होतं, ते पुन्हा ख्रिस्ताची वाणी ऐकतं आणि ख्रिस्ताकडे येतं. आणि नक्कीच पहा, ती माझ्या मागे येतात. ख्रिस्ताची वाणी केवळ मेंढरच ऐकू शकतात. बकऱ्या कधीच ऐकू शकणार नाही. बकऱ्या लवकर ताब्यातच राहत नाहीत. आहे ना? कारण मेंढरू जे आहे ते ख्रिस्ताच्या वचनाधीन होतं. आणि पहा ती माझ्या मागे येतात म्हणजे ख्रिस्ताच्या वचनाधीन ते होतात. सत्य सुवार्तेचे मनन करतात. सुवार्तेत शोभेल असे ते वर्तन ठेवतात. आणि पुढं पहा आणखी काय शिकवत आहे वचन 28. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही. आणि त्यांना माझ्या हातातून
कोणी हिसकावून घेणार नाही. आणि वचन 29, पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. पहा, आपल्या तारणाचा उगमस्थान ख्रिस्त आहे. आपलं तारण केवळ ख्रिस्ताद्वारे आहे. ते केवळ कृपेने आहे. आणि त्या तारणाचं जतन करता सुद्धा ख्रिस्त आहे. पहा, आपले तारण ख्रिस्ताठायी आणि पित्याठायी सुरक्षित आहे. आणि म्हणून ते आपण कधीच गमावणार नाही. दुसरं कारण म्हणजे हे तारण जे आहे ते मी माझ्या हाताहून कमावू शकत नाही, कारण मी तर आत्मिक रीतीने मृत असा आहे आणि मेलेला व्यक्ती काहीच करू शकत नाही. परंतु तारणामध्ये पूर्णपणे देव कार्य करत आहे. देवाची कृपा आपण पाहू शकतो आणि मग नक्कीच आपण हे म्हणतो की होय प्रभू, तारणामध्ये केवळ तुझं गौरव आहे. सर्व गोष्टीमध्ये तुझंच गौरव आहे. आणि पहा, तारणाच्या कार्यामध्ये आपल्याला त्रैकत्व कार्य करताना दिसतं. कारण पिता जो आहे तो तारणाची योजना करणारा आहे. ख्रिस्त जो आहे तो तारणाचं कार्य पूर्ण करणारा आहे. आणि पवित्र आत्मा जो आहे तो त्या महान तारणाचे लागूकरण त्याचे निवडलेल्या लोकांच्या जीवनात करणारा आहे. ते ह्या तारणाचं जतन करते आहेत. तारण पूर्णपणे देवाचं आहे आणि तोच तारणाचं जतन करता आहे. म्हणून ख्रिस्ताठायी, पित्याठायी, पवित्र आत्म्याठायी आपलं तारण पूर्णपणे सुरक्षित आहे. आपण ते गमावणार नाही. आणि पहा, वचन 30 काय सांगतं? मी आणि पिता एक आहोत. किती सुंदर, एक आहोत. एक हा शब्द कशाबद्दल शिकवत आहे? स्वभाव, परिपूर्णता आणि विशेष करून सामर्थ्यात एक आहे. ज्या प्रकारे पिता त्याच्या दैवी स्वभावामध्ये तो आहे, तो परिपूर्ण आहे. गुण वैशिष्ट्यामध्ये तो परिपूर्ण आहे. तो महान देव आहे. त्याच प्रकारे देव जो पुत्र आहे, ख्रिस्त त्याच्या स्वभावाचा परिपूर्ण आणि सामर्थ्यामध्ये एक आहे. ह्यात आपल्याला पाहायला भेटतं, यातून ख्रिस्त काय शिकू इच्छित आहे वचन 30 मधून, मी आणि पिता एक आहोत. पहा, जर तुम्ही याच्या अगोदर वचन जर पाहिलं तर तिथे काय सांगितलं की माझ्या हातातून आणि पित्याच्या हातातून त्यांना कोणीच हिसकावू शकणार नाही. पित्याने ती मला दिलेली आहे आणि पित्याने आणि मी माझ्या मेंढरांना घट्ट पकडून आहे. याचा अर्थ त्यांना हिसकावून घेणारे सुद्धा आहेत. परंतु ख्रिस्त म्हणतो त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही. त्यांचा कधीही नाश होणार नाही. का बरं? कारण त्यांची सुरक्षा ख्रिस्त म्हणतो मी आहे, पिता आहे. आणि पहा, माझ्या हातातून आणि पित्याच्या हातातून त्यांना कोणी हिसकावून घेणार नाही. अशा प्रकारे म्हणत असताना वचन 30 मध्ये तो म्हणतो मी आणि पिता एक आहे. तर नक्कीच यामधून आपल्याला हे शिकायला भेटत आहे की पिता ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे पुत्र आहे, त्याच प्रकारे पवित्र आत्मा आहे. आणि पहा, यामधून ख्रिस्त काय शिकवित आहे? ख्रिस्त हे शिकवत आहे की कोणीही त्याच्या मेंढरांना ख्रिस्ताच्या आणि पित्याच्या हातातून हिसकावून घेऊ शकणार नाही. कारण उत्तम मेंढपाळ मेंढरांची सुरक्षा. आणि नक्कीच मग या विषयाच्या अंतर्गत आपण शेवटी येत असताना आपल्याला हे अगदी सत्य जे आहे ते योग्य रीतीने स्पष्टपणे जे आपण आता शिकलेलो आहे त्यातून मग आपल्यासाठी लागूकरण काय आहे? नक्कीच विश्वासणाऱ्या आहे तर विश्वासणाऱ्यांकरिता हे सत्य नम्र करणारा आहे आणि अधिक ख्रिस्ताचं गौरव आणि महिमा करण्याकरिता उत्तेजित करणारा आहे. तर जे अविश्वासणारे अजूनपर्यंत ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलेलं नाही अशांकरिता हे आव्हान करत आहे की ख्रिस्तच एकमेव तारणाचं द्वार आहे, ख्रिस्तच एकमेव तारणाचा मार्ग आहे, त्याच्या विना तारणच नाही. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. ख्रिस्त त्याच त्या भूतलावर आला. त्याने आपल्या बदली त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला. तो मृत्यू पावला आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. आज तो सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे आणि त्याच्या ठायी केवळ तारण आहे. तारण केवळ कृपेने आहे, केवळ विश्वासाच्या द्वारे आहे. तारणाचा नायक केवळ ख्रिस्त आहे. तारणाचं गौरव केवळ देवाला आहे. आणि म्हणून या विषयाच्या अंतर्गत आपण या विषयाच्या शेवटी येत असताना त्या जिवंत देवाला गौरव देऊ की तो उत्तम मेंढपाळ आपल्याला लाभलेला आहे. किती महान आहे.
त्याने स्वतःचं जीवन दिलं आणि त्याने जीवन देऊन सोडून दिलं नाही, तर तो त्याच्या मेंढरांना घट्ट पकडून धरून आहे. किती महान प्रभू तो आहे आणि म्हणून त्याची मेंढरं ख्रिस्ताच्या हातामध्ये आहेत, पित्याच्या हातामध्ये आहेत आणि ते कुणी घेणार नाही. आपलं तारण सुरक्षित आहे. देवाला गौरव आणि सन्मान असो. प्रेज द लॉर्ड याबद्दल. का बरं? हालेलुया जरी म्हटलं आपण इथं जोराने, तरी ते कमी पडेल का? कारण पूर्णपणे देवाचं आहे तारण आणि ते केवळ त्याच्या गौरवास्तव आहे. देवालाच याद्वारे महिमा, सन्मान आणि आदर प्राप्त हो. आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो. ख्रिस्त जो महान तारणाचा नायक, तो तारणाचा उगम, तारण देणारा आणि तारणाचं जतन करता. त्याच्या ठायी प्रभू आम्ही सुरक्षित आहोत. आणि म्हणून प्रभू आजच्या विषयातून पुन्हा तू शिकविलंस उत्तम मेंढपाळ मेंढरांची सुरक्षा. देवापा आम्ही खरंच जे शिकलेलो आहे, विश्वासाचं समर्थन करावयास तो आम्हाला शिकव. ख्रिस्ती विश्वास खऱ्या अर्थाने समजण्यास, शिकण्यास, जगण्यास आणि घोषित करण्यास तो आम्हाला शिकव. प्रिय बापा, ख्रिस्ताचं ते वधस्तंभावरील कार्य अधिक रीतीने समजण्यास सहाय्य कर. ख्रिस्त आमच्या अंतःकरणामध्ये नित्य गौरविला जावा, याकरिता प्रिय प्रभू नित्य आमच्यावर तुझे नियंत्रण असू दे. प्रभू आम्ही तारणामधील जे कार्य आज बापा ऐकलेलं आहे की पूर्णपणे देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा तुम्ही त्रैकत्व यामध्ये कार्यरत आहे. आणि प्रभू त्या तारणाच्या कार्याद्वारे तुझ्या निवडलेल्या लोकांना पवित्र आत्मा तू दिलेला आहेस. तो आम्हामध्ये वास करीतो आणि तो आम्हाला त्या पुत्राच्या प्रतिमेमध्ये घडवित आहे. प्रभू तुझ्या अधिकारयुक्त वचनाकरिता आभार मानतो. जे देवाप्पा तुझ्या पुत्राच्या प्रतिमेमध्ये घडवितं, जे दैनंदिन तुझं गौरव आम्हाला शिकवितं आणि प्रिय बापा आम्हाला नम्र करतं. म्हणून पित्या जे अजूनपर्यंत या सुवार्तेपासून दूर आहेत, देवापा अजूनपर्यंत आत्मिक दुबळे आहेत, त्यांना या सुवार्तेने तू सबळ कर. प्रिय बापा आजच्या या आठवड्याच्या पहिल्या दिवसाची भक्ती तुला ग्रहणी योग्य, तुला महिमा देणारे असू दे. पवित्र बापा फक्त आठवड्यातून एकच दिवस नाही, तर ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो, की माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत, मला अस्तित्व आहे तोपर्यंत आम्ही तुझा जय जयकार करू. पित्या त्या प्रकारचं जीवन तो आमचं कर. आमच्यातील स्वार्थीपण आणि दे बापा तुला न आवडणाऱ्या गोष्टी तू दूर कर. धन्यवाद आम्ही तुला देतो. ख्रिस्ताबद्दल आभार मानतो. तुझ्या पवित्र वचनाबद्दल आभार मानतो. देव जो पवित्र आत्मा ज्याचा शिक्कामोर्तब तो आमच्यावर मारलेला आहे त्याबद्दल आम्ही आभार मानतो. आम्ही स्वतःचे नाही, आमचं शरीर स्वतःचं नाही. कारण पित्या आम्ही मोलाने विकत घेतलेलं आहे आणि ते मोल ख्रिस्ताने दिलेलं आहे. ते अनमोल आहे आणि म्हणून प्रभू हे तारण अनमोल आहे, अति महान आहे आणि याची सत्यता प्रत्येकाला समजू दे. आणि प्रभू नित्य याबद्दल आम्हाला तू धन्यवादित ठेव आणि प्रिय बापा तुझंच गौरव व्हावं असं तू हो दे. जे प्रियजन या ठिकाणी देवापा ऑनलाईन रीतीने देवापा एकत्रित आलेले आहेत त्या प्रत्येकांना आशीर्वादित कर. आम्हाला माहित नाही कोणकोणत्या समस्यामध्ये कोणी आहे, परंतु प्रभू आम्ही हेच विनंती करतो. ख्रिस्ताच्या गौरवास्तव त्या समस्येतून प्रत्येकाला बाहेर निघण्यास तू सहाय्य कर आणि प्रिय बापा तुझ्याकडे पाहण्यास शिकीव. देव बापा ज्या स्थितीमध्ये आम्ही आहोत, ज्या वेदनेमध्ये आम्ही आहोत, त्या वेदनेमध्ये ख्रिस्त गौरवायला आम्हाला शिकीव. प्रिय बापा आम्ही विनंती करतो, विशेष करून जे आजारी आहे अशा सर्वांकरिता, त्यामध्ये देव बापा विजू बाबा आहेत, त्यांचं जे काही त्यांना त्रास होत आहे, देव बापा जे काही पोटाचा त्रास होत आहे आणि जी काही सूज आलेली सांगत आहेत डॉक्टर, अजूनपर्यंत निदान होत नाही. परंतु प्रभू आम्ही हे जाणतो की सर्व काही तुझ्या हाती आहे आणि म्हणून प्रभू दया आणि कृपा कर. त्यांना स्पर्श करून तो आरोग्य दे आणि प्रिय बापा जी सेवा त्यांना दिलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी सहाय्य कर. सर्व जगभरातील तुझे सेवक कर. सर्व जगभरातील चालू असलेली तुझी सेवा तू आशीर्वादित कर. जे आर्थिक रीतीने दुबळे आहेत त्यांना दे बापा त्यातून बाहेर निघण्यास तू सहाय्य कर आणि प्रिय बापा या सर्व गोष्टींबद्दल केवळ तुझं गौरव व्हावं असं तू हो दे. धन्यवाद, गौरव आणि सन्मान आम्ही तुला देतो. प्रभू येशू जो आमचा तारणारा देव त्याच्या पवित्र आणि गोड नावामध्ये ही प्रार्थना मागतो म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो आणि उत्तम मेंढपाळ मेंढरांची सुरक्षा हे योग्य रीतीने समजण्याकरिता सहाय्य करो. आमेन.